नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन घटक सम व विषम संख्या, मूळ व संयुक्त संख्या आणि वर्गसंख्या यावर आधारित काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला, एकक स्थानी 7 असलेल्या एकूण मूळ संख्या किती। इथे आपल्याला पर्याय दिलेत, मग आपल्याला माहिती आहे एकक स्थानी 7 अंक असलेल्या एकूण मूळ संख्या किती आहेत। बघा एक अंकी किंवा 2 अंकी असं काही सांगितलेलं नाही आहेत, त्याच्यामुळे 7 हे सुद्धा मूळ संख्याच आहे, म्हणून मग हा सुद्धा अंक येणार आहे। आणि त्याच्यानंतर 17, कारण बघा इथे एकक स्थानी 7 आहे, 17 त्याच्यानंतर 37, कारण बघा इथे सुद्धा 7 आहे, त्याच्यानंतर 47, कारण इथे सुद्धा 7 अंक आहे, त्याच्यानंतर 67, फक्त आपल्याला एकक स्थानी 7 अंक असलेल्या विचारलेल्या आहेत म्हणून मी, आणि त्याच्यानंतर 97। मग अशा एकूण संख्या किती आहेत, 1 2 3 4 5 6, मग 6 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। एकक स्थानी 7 असलेल्या एकूण संख्या आहेत 6। दुसरा प्रश्न, कोणत्याही 2 मूळ संख्यांचा गुणाकार निश्चितपणे कोणती संख्या असते। कोणत्याही 2 मूळ संख्यांचा गुणाकार, आता मूळ संख्या कोणत्या, आपण एक उदाहरण घ्यायचं झालं तर 2 पण मूळ संख्या आहे आणि 3 पण मूळ संख्या, आपण कोणतेही घेऊ शकतो। मी इथे 2 आणि 3 घेते, यांचा गुणाकार मग 2 3 6, बघा हे इथे समसंख्या आली, म्हणजे या 2 मूळ संख्यांचा गुणाकार 6 म्हणजे समसंख्या आली। आता दुसरं घेऊया आपण, याच्यामध्ये 7 पण मूळ संख्या आहे आणि 11 पण मूळ संख्या आहे, मग 11 7 77। बघा या दोन्ही उत्तरावरून आपल्या असं लक्षात येतं की बघा ही मूळ संख्या नाही आहे आणि ही समसंख्या नाही आहे, ही समसंख्या आहे आणि ही कोणती आहे, विषम संख्या आहे, मग हे तर येणारच नाही आहे, मग काय येणार आहे, संयुक्त, कारण 2 मूळ संख्यांचा गुणाकार निश्चितपणे संयुक्त संख्या असते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संयुक्त संख्या म्हणजे काय, मूळ संख्या सोडून उरलेल्या ज्या संख्या असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो। आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त संख्या। पुढचा प्रश्न बघूया, म ही एक विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल विचारले। आता म ही एक विषम संख्या आहे, मग आपण इथे म च्या जागी कोणतीही विषम संख्या घेऊया। मी इथे 3 घेते, मग बघा 3, सपोज म ही 3 संख्या आहे अधिक 2, मग 3 अधिक 2 बरोबर किती, 5, मग आपल्याला विषम संख्या विचार, मग बघा याचं उत्तर विषम संख्या आलेलं आहे म्हणून हे उत्तर आहे। आता इथे बघूया येते का, मग इथे सुद्धा मी घेते, आता 5 ही सुद्धा विषम संख्या, मी इथे घेतलं मी 5 गुणिले 2, 5 दुने 10, 10 ही समसंख्या आहे, विषम संख्या आहे का नाही, म्हणून हे येणार नाही। आता इथे मी घेते 7, तोच अंक घेतला तरी चालते, पण मी वेगवेगळे मुद्दाम घेते कारण आपल्याला म ही विषम संख्या सांगितली, मग कोणतीही विषम संख्या घ्यायची। मी इथे घेतलं मी 7 अधिक 3, मग 7 अधिक 3 बरोबर किती आलं, 10, 10 ही समसंख्या आहे, आपल्याला विषम संख्या पाहिजे म्हणून मग हे सुद्धा येणार नाही। मग ही आता इथे मी घेते 5, मग 5तून 5 गेले, बाकी किती आली 0, मग 0 ही सुद्धा समसंख्या आहे, आपल्याला विषम संख्या पाहिजे होती, मग विषम संख्या काय आहे उत्तर, तर म अधिक 2 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, 15च्या वर्गातून 9चा वर्ग वजा केल्यास उत्तर किती येईल। आता 15चा वर्ग, बघा इथे 15च्या वर्गातून 15चा वर्ग आहे 225 आणि काय सांगितलं आपल्याला, 9चा वर्ग वजा केल्यास, मग 9चा वर्ग किती आहे, 9चा वर्ग आहे 9 9 81, मग इथे बघा 225 वजा जर आपण 81 यांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर किती येते, 144। मग 144 हा कुणाचा वर्ग आहे, तर 144 हा 12चा वर्ग आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, 50 पूर्वी येणारी चौथी मूळ संख्या कोणती। मग 50च्या आधीच्या आपल्याला मूळ संख्या लिहायच्यात, मग बघा बरं 50च्या आधीच्या मूळ संख्या बघा 47, त्याच्या अगोदर 43, त्याच्या अगोदर 41 आणि त्याच्या अगोदर 37 आणि त्याच्या अगोदर
31. बघा या मूळ संख्या आपल्याला चौथी पाहिजे, मग 50 पूर्वी, मग ही पहिली, ही दुसरी, तिसरी आणि ही चौथी. मग कोणती आहे मूळ संख्या? तर 37. मग 37 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. 31 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरक किती? आता 31 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्या आपण लिहून घेऊया. बघा 31 ते 47 एवढ्या मूळ संख्या आहेत, त्या मूळ संख्यांची बेरीज येते 199. बघा इथे मी लिहून घेते 199 यांची बेरीज येते. आणि 32 ज्या संयुक्त संख्या आहेत त्यांची बेरीज येते 611. मग त्यांची बेरीज येते 611. याच्यातील आपल्याला फरक विचारलाय. फरक म्हणजेच काय? वजाबाकी. मग बघा एकातून 9 काही जात नाहीत, एक खोडायचंय, वर घ्यायचं आहे. याच्यातला एक इथे घेतला, इथे राहिले हे 0. 11तून 9 गेले, 10 11, इथे राहिले 2. 0तून 9 जात नाहीत, इकडचं एक आपण इथे घेतो, इथे राहिले हे 5. 10तून 9 गेले, इथे राहिला 1. 5तून 1 गेले, इथे 4. 412 हे उत्तर आहे. चुकून माझ्याकडून इथे एखादा पर्याय मिस झाला असेल, मग इथे आपलं उत्तर काय येणार आहे? 412. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. 2 अंकी मूळ संख्या किती आहेत? मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला 2 अंकी विचारलेत. आपल्याला माहिती आहे एकूण मूळ संख्या आहेत 25. मग त्याच्यामधले आपल्याला माहिती आहे 2, 3, 5, 7 या 4 काय आहेत? 1 अंकी मूळ संख्या आहेत. मग 25 मधून 4 गेले, बाकी किती आली? 21. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.